कॉम्प्युटर टायपिंग 40 वर्ड्स पर मिनिट इंग्लिश आणि मराठी याची स्टेटमेंट आपण शिकत आहोत. या ठिकाणी काही रूल्स आपल्याला लक्षात ठेवायचे, स्टेप बाय स्टेप सर्व क्लिअर करत चालतो. सगळ्यात सुरुवातीला जो इम्पॉर्टंट मला वाटतं की या ठिकाणी स्टेटमेंट सुरुवात कुठून झाली आहे, तर स्टेटमेंट सुरू झालेलं आहे बी नंबरच्या कॉलम पासून आणि 3 नंबरच्या रो पासून. ठीक आहे, म्हणजेच बघा हे जे वरतून मी सिलेक्ट करतोय मित्रांनो हे आहे कॉलम्स आणि हे जे मी सिलेक्ट करतोय हे आहे तुमचे रोज. तुम्हाला नेहमी B3 पासूनच तुमची स्टेटमेंट स्टार्ट करायचे. दुसऱ्या जर याच्यातून स्टेटमेंट स्टार्ट होतीये आणि तसं तुम्ही जर सबमिट करताय तर बोर्डाच्या रूल प्रमाणे तुम्हाला मार्क्स त्या ठिकाणी कटतील, 0 मार्क्स सुद्धा येऊ शकतात. या ठिकाणी B3 पासून स्टार्ट झालंय, या ठिकाणी सुद्धा B3 पासूनच स्टार्ट हवंय. कॅपिटल लाईन आहे, त्याकरता सिंपल कॅप्स लॉक प्रेस करा. स्टुडंट पास्ट इन SSC एक्झाम, इंटर प्रेस करा किंवा तुम्ही ॲरो कीज न खाली या ठिकाणी येऊ शकता. फिगर इन नक्स, पुन्हा इंटर. या ठिकाणी टाईप करायचं आहे सिरियल नंबर, समोरच्या सेल मध्ये जा, या ठिकाणी टाईप करा डिस्ट्रिक्ट्स, पुन्हा समोरच्या सेल मध्ये या आणि समजून घ्या. या ठिकाणी डॉट डॉटची लाईन तुम्हाला दिसते, परंतु त्याकरता स्पेशल एक कॉलम सोडलेला आहे. या ठिकाणी हायलाइट होतंय डी नंबर, त्याचाच अर्थ या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या डॉट डॉट करता एक कॉलम पूर्ण सोडणं आहे. पुढच्या कॉलम मध्ये आल्यानंतर या ठिकाणी टाईप होईल 2016-17. पुन्हा पुढे जाऊ आपण. पुढे गेल्यानंतर या ठिकाणी दिसते तुम्हाला गर्ल्स करता स्पेशली एक कॉलम या ठिकाणी सोडलेला आहे, म्हणजे समजून घ्या. या ठिकाणी क्लिक करतोय आपण, इथं पण ई दिसतंय, या ठिकाणी सुद्धा ई दिसतंय, म्हणजेच काय कॉलम सेम चाललंय आपले. पुढे जो असेल F नंबरचा कॉलम तो सुटेल मित्रांनो या गर्ल्सच्या सेक्शन करता. नेक्स्ट याच्यात टाईप होईल पुन्हा 2017-2018. ॲरो कीज ना खाली या, या ठिकाणी टाईप करा बॉईज, पुन्हा पुढं गर्ल्स, पुन्हा बॉईज आणि गर्ल्स. टाईप झालं. टाईप झाल्यानंतर या ठिकाणी 1, 2 असं प्रेस करायचं आहे. दोन्ही प्रेस केल्यानंतर दोघांना सिलेक्ट करा एक सोबत. छोटासा ब्लॅक डॉट आपल्याला या ठिकाणी दिसतोय, या ब्लॅक डॉट वरती आपल्याला लेफ्ट क्लिक करायचं आहे आणि फक्त स्क्रोल करत खाली आणायचं आहे 8 पर्यंत. एकदा एक्स्ट्रा झालं बॅकस्पेस न कट करू शकता. नेक्स्ट आहे या ठिकाणी मुंबई, नागपूर, ठाणे, बीड, गडचिरोली, अहमदनगर, सोलापूर, पुणे. इथपर्यंत टाईप झालं. दोनदा फुल स्टॉप टाईप करा, एकदा इंटर प्रेस करा. पुन्हा त्यावरती जा, थोडासा ब्लॅक डॉट दिसतोय सगळ्यांना, लेफ्ट क्लिक करायचं आणि त्याला ड्रॅग करत खाली आणायचं. नेक्स्ट सेक्शन मध्ये गेल्यानंतर एक हात जो असेल तुमचा कॉमावरती ठेवा आणि राईट हँड साईडनं जे नम लॉक दिलेले ते पाठ करा चांगल्यापैकी. याचा फायदा हा होईल का थोडं तुमची शीट जी आहे तर ती फास्ट होत चालेल. ठीक आहे, 21.132, 25.895, 45.500, 35.250, 38.961, 450, 53.626, 53.626. पुन्हा नेक्स्ट गर्ल्स सेक्शन 92, 10.369, 32.587, 48.218, 41.255, 10.250, 26.500, 41 आणि 61.350. पुन्हा नेक्स्ट ॲरो कीज न सिंपल यामध्ये खालीवरती तुम्ही जाऊ शकता. 43.255, 56.219, 38.450, पुन्हा 15.310, 94.426, 65.80. नेक्स्ट 96.212, 11.094, 31.250, 62.535, 47.250, 10.050, 84.780, 74.350. चला तर पूर्ण शीट आपली या ठिकाणी टाईप झाली आहे. सुरुवातीला तुम्ही पण या प्रकारेच करा, पूर्ण शीट टाईप करा. आता फॉर्मॅटिंग करायच्या अगोदर
काही गोष्टी डिस्कस करायच्या आपल्याला. तुमच्याकडून चुका कुठं कुठं होतात समजून घ्या. जसं की मी सांगितलंय, ह्या ठिकाणी तुम्हाला दोघांना सिलेक्ट करायचंय, नंतर ड्रॅग करत आणायचं खाली 8 पर्यंत. जास्त करून विद्यार्थी काय करतात, एक सोडतात, सरळ सरळ 2 वरती क्लिक होतं त्यांच्याकडून आणि याला खाली वळत आणतात. म्हणजे काय होतं, या ठिकाणी 2 हा जो अंक आहे तोच कॉपी पेस्ट होतो. सिलेक्ट करण्याची पद्धत जी आहे, 1 आणि 2 टाईप करून घ्यायचे, त्यानंतर डॉट वरती जायचंय आणि स्क्रोल करत खाली आणायचंय. ठीक आहे, ड्रॅग करत सॉरी, तेव्हा 1 ते 8 पर्यंत पूर्ण टाईप होईल. हे पण जे आहे ते मॅन्युअली 2 वेळेस फुल स्टॉप दाबायची गरज नाही, एकदा करा. या ठिकाणी सिंपल त्याला ड्रॅग करत आणा, ही एक पद्धत आहे. त्यानंतर स्टेटमेंट टाईप करताना मी भरपूर वेळेस बघितलंय की सुरुवातीची जी बी नंबरचा कॉलम आणि 3 नंबरच्या रो पासून तुम्हाला सुरुवात सांगितली टाईप करायची. या ठिकाणी तुम्हाला मिडलला दिसतंय तर विद्यार्थी काय करतात, सी पासून स्टार्ट करून देतात याला टाईप करणं आणि प्रत्येक सेलमध्ये वेगवेगळे टाईप करतात. यामध्ये फजिता ही होती का हे शेवटचं जे असतं मर्ज अँड सेंटर करायचं, त्यामध्ये प्रॉब्लेम भरपूर वेळेस क्रिएट होतो. तर ही एक प्रॉब्लेम आहे. बी नंबर पासून स्टार्ट करायचं तर शेवटच्या वर्ड पर्यंत आपल्याला कोणताही इंटर टॅब वगैरे काही घ्यायचा नाहीये, कंटिन्यू टाईप करत चला. हे पण सेम तसंच होईल. सिरियल नंबर यातच टाईप होईल नेहमी, डिस्ट्रिक्ट यात टाईप होईल, पुढचा कॉलम नेहमी सुटल या करता, एक सिंगल इथे टाईप होईल. इथं पुन्हा एक कॉलम सुटल समोर गर्ल्स सेक्शन करता, पुन्हा टाईप झाल्यानंतर हे ॲज इट इज तुम्हाला करायचंय खाली टाईप. परंतु झालं काय की गडबडी तुमच्याकडून ह्या ठिकाणी हे घेणं तुम्ही विसरलात. ठीक आहे, हा जो कॉलम होता तो तुम्ही घेणं गडबडीमध्ये विसरलात. परंतु टाईप वगैरे झालं, नंतर तुमचं लक्ष गेलं की बाबा ह्या ठिकाणी कॉलम हवे होते, परंतु आपण गडबडीमध्ये विसरलो. तर त्याला पुन्हा रिटर्न कसं आणायचं, सिंपल डी वरती क्लिक करायचं. छोटासा ॲरो तुम्हाला या ठिकाणी शो होतोय, या ॲरो वरती क्लिक करत चालायचं कुठपर्यंत, इन्सर्ट म्हणून ऑप्शन जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत. इथे याला क्लिक करायचं, इन्सर्ट शीट कॉलम्स यावरती क्लिक करायचं. तर होईल काय की जे तुम्ही विसरला होता या ठिकाणी कॉलम घ्यायचं, ते कॉलम या ठिकाणी या प्रकारे इन्सर्ट होऊन जाईल. ठीक आहे, मग 2 फुल स्टॉप टाईप करा, ब्लॅक डॉट पकडा, ड्रॅग करत खाली आणा. ठीक आहे, ही पद्धत आहे. जर चुकून कॉलम विसरला किंवा चुकून रो विसरली घ्यायची आणि पुन्हा गडबड म्हणजे तुम्हाला टाईप करण्याची गरज नाही, सिंपल क्लिक करा, इन्सर्ट वरती जा आणि तिथून फॉर्मॅटिंग करून घ्या. इन्सर्ट रो पाहिजे तर रो घ्या, कॉलम पाहिजे तर कॉलम घ्या. चला तर सुरुवात करू याला फॉर्मॅटिंग करायची. सर्वात सुरुवातीला हेच फॉर्मॅटिंग होईल. सिंपल सिलेक्ट करायचं 1 ते 8 पर्यंत. या ठिकाणी दिसतं सगळ्यांना सेंटर अलाइनमेंट, एकदा त्यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर बघा रे, मुंबई हा जो कॉलम आहे त्याची विड्थ थोडीशी मोठी आहे, सिलेक्ट करायचं, थोडंसं याला लार्ज करून घ्यायचं. ठीक आहे, बऱ्यापैकी लार्ज झालं. त्यानंतर हा जो पुढचा कॉलम आहे इथं दिसतंय आपल्याला, हा थोडा छोटा आहे, हा थोडा मोठा झालाय. वरती जा, इथून सिलेक्ट करून त्याला थोडासा छोटा करून घ्या आणि हे लहान करताना आपल्याला फक्त अंदाज काढायचा का हे आणि हे मॅच होतंय का. चला होतंय, जर नाही होते थोडं मोठा किंवा लहान तुम्ही करू शकता. नेक्स्ट आहे बघा बॉईज आणि गर्ल्स, हे तुम्हाला सेमच दिसतं, परंतु नेहमी याला थोडंसं नॉर्मल वाढवून घेत जा, कारण की वरचा जो आपल्याला स्टेटमेंटची हेडिंग आहे त्याला थोडंसं मोठं करावं लागतं. ठीक आहे, हे सर्व झालं. आता आपल्याला एकदा व्हेरीफाय करायचं की सगळं ओके आहे का. या ठिकाणी मला वाटतंय ओके, तरच मी काय करेन की नेक्स्ट स्टेपकडे वळा. जर मला वाटतं की बी नंबरचा कॉलम थोडासा मोठा करायला हवा होता, मी करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. चला तर नेक्स्ट समजून घ्या. सिरियल नंबर आणि खालचा जो कॉलम आहे याला सिलेक्ट करायचं आहे, मर्ज अँड सेंटर करायचं आहे. तर यामध्ये भरपूर विद्यार्थी म्हणजे अडकतात की नेमकं हे केलेलं कसं आहे, की वरचं आणि हे खालची जे रो आहे दोन्ही घेतलेलं आहे की एकच घेतलं होतं. सिंपल इथे क्लिक करायचं, इथे शो काय होतं तुम्हाला 5 आणि 6 शो होत आहे. या ठिकाणी काय शो होतं मित्रांनो रे, बी, म्हणजेच काय 5 आणि 6 नंबरची रो या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे समोर परिषदनं, आणि बी नंबरचा कॉलम सिलेक्ट केलाय. आपला सेम येतो बघायचा, बी नंबरचा कॉलम 5 आणि 6 नंबरची रो राईट आहे. पुन्हा हे दोघं सिलेक्ट करायचे मित्रांनो, मर्ज अँड सेंटर करायचं, एकदा व्हेरीफाय पण करू शकता. सी आणि डी 2 कॉलम सिलेक्ट केलेले, 5 आणि 6 2 रो सिलेक्ट केलेले, सेम आहे. सी आणि डी 5 आणि 6. पुन्हा नेक्स्ट वाला सिलेक्ट करा, लक्षात येत नाही इथं क्लिक करायचं, समजून जातं. ई आणि एफ आहे, 5 नंबरची रो आहे, ई एफ दिसतंय, 5 नंबरची रो दिसते. ओके करा, मर्ज अँड सेंटर.
दोघांना सिलेक्ट करा, पुन्हा मर्ज अँड सेंटर करा, सेम आहे का टॅली पण करून घ्या, काय हरकत नाही. जी आणि एच आणि 5 नंबरची रो, हे सर्व झालं. सिंपल सगळ्यांना सिलेक्ट करायचं, इथे जायचं. ठीक आहे, हे आहे बॉर्डरचं सेक्शन. बॉर्डर मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी ऑल बॉर्डर तुम्हाला शो होती मित्रांनो, एकदा त्यावरती क्लिक करा. त्यानंतर याला बोल्ड करून घ्या. बोल्ड झालं. इथून याला जे आहे आपल्याला सेंटर अलाइनमेंट सुद्धा द्यायची आहे. एकदा काढायची याला, पुन्हा एकदा सेंटर अलाइनमेंट वरती क्लिक करायचं. सिंपल 3 गोष्टी तुम्हाला करायला सांगितल्या मी. सगळ्यात सुरुवातीला जे आहे तर सगळ्यांना सिलेक्ट करायचंय, बॉर्डर मध्ये जायचंय आणि ऑल बॉर्डर वरती क्लिक करायचंय. ऑल बॉर्डर वरती क्लिक केलं, या ठिकाणी त्याला बोल्ड करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा सेंटर अलाइनमेंट वरती क्लिक करायचं. ठीक आहे, आता सेंटर अलाइनमेंट केल्यानंतर हे मिडलला येत आहे, एकदा बघणं पण आपलं काम आहे. ठीक आहे, चला मिडलला आलेलं आहे. नंतर हे बघा, याला सिलेक्ट करा. तुम्हाला इथे दिसत असेल सगळ्यांना आउटसाइड बॉर्डर म्हणजे बाहेरची बॉर्डर लावलेली आहे. इथे क्लिक करायचं, आउटसाइड बॉर्डर वरती क्लिक करायचं. बघा आउटसाइड बॉर्डर लागली. पुन्हा सिलेक्ट करा मित्रांनो, नेक्स्ट वाला बरोबर. इथं सिलेक्ट करून बघा, समजून जातं सी आणि डी 2 कॉलम आहे, सी आणि डी 2 कॉलम आहे. पुन्हा आउटसाइड बॉर्डर वरती क्लिक करायचं. प्रत्येक वेळेस आतमध्ये जाऊन आउटसाइड वरती क्लिक करायची गरज नाही, बाहेरच्या बाजूला सुद्धा ते येऊन जातं. नेक्स्ट समजून घ्या. आता हे सर्वांना आपल्याला वन टाइम बॉर्डर आउटसाइड कशी लावायची, तर सिंपल सगळं ऑल सिलेक्ट करा. म्हणजे कुठून, इथून तर इथपर्यंत सर्व सिलेक्ट करायचं. जायचं या छोट्याशा ॲरो मध्ये. ॲरो मध्ये गेलात की थोडंसं स्क्रोल करून खाली यायचं. स्क्रोल करून खाली आलात, या ठिकाणी दिसते तुम्हाला मोर बॉर्डर्स. मोर बॉर्डर्स वरती क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्हाला हा वाला डायलॉग बॉक्स ओपन दिसेल छोटासा. या डायलॉग बॉक्स वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्याच्यात वरती एक आउटलाईन म्हणून तुम्हाला पुन्हा शो होईल. ठीक आहे, आउटलाईन म्हणजे बाहेरच्या बाजूला सुद्धा याला बॉर्डर लागून जाईल. या आउटलाईन वरती एकदा क्लिक केलं म्हणजे वन टाइमला आपलं पूर्ण काम या ठिकाणी निपटून जाईल. ठीक आहे, सुरुवातीला इथे क्लिक करणं आहे, त्यानंतर आउटलाईन वरती क्लिक करणं आहे आणि ओके कर देणं आहे. ओके झालं. त्यानंतर बघायचं आपल्याला क्रॉस टॅली करून काही राहिलं, काही चुकलं वगैरे, चला काहीच नाही, सगळं ओके. त्यानंतर सिंपल पूर्ण स्टेटमेंटचे हेडिंगला सिलेक्ट. आता स्टेटमेंट हेडिंग सिलेक्ट करताना बरोबर बी नंबर कॉलम पासून तर एच नंबर पर्यंत आपल्याला पूर्ण सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट झालंय का, बी टू एच, चला ओके आहे. मर्ज अँड सेंटर वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर याला बोल्ड आणि अंडरलाईन वरती क्लिक करायचं आणि ह्या ठिकाणाहून जाऊन त्याला जी साईज आहे ती करायची 16. ठीक आहे, नाही तुम्हाला लक्षात येते की ती साईज सांगितली होती, इथं क्लिक करा, इथं दिसून येईल तुम्हाला वरती 16 साईज सांगितलेली होती. नेक्स्ट समजून घ्या. सिलेक्ट करा पूर्ण बरोबर बी टू एच पर्यंत. जर चुकून तुमच्याकडून इथपर्यंत सिलेक्ट झालंय, तुम्ही याला जी हे करणार आहे मर्ज अँड अक्रॉस आणि ह्या ठिकाणी त्याला राईट अलाइनमेंट लावणार आहे, तर हे काय होईल का सेटअप चुकीचं होऊन जाईल. असं जर तुमच्या सोबत होत आहे, घाबरण्याची गरज नाही. क्लिक करायचं, पुन्हा एकदा मर्ज अँड सेंटर वरती क्लिक करून टाकायचं आणि त्यानंतर बरोबर पूर्ण सिलेक्ट करायचं. पुन्हा जायचं त्याच सेक्शन मध्ये आणि मर्ज अँड अक्रॉस वरती क्लिक करायचं. त्यानंतर बघा या ठिकाणी राईट अलाइनमेंट वरती आपल्याला क्लिक करणं आहे. हे काय होईल, ऍक्च्युअल जसं सेटअप आपल्याला हवं होतं त्या टाईपचं या ठिकाणी सेटअप लागून जाईल. आता इथे आपल्याला आन्सर्स काढायचे. सगळ्यात पहिला आहे ॲव्हरेज. जा फॉर्म्युला बार मध्ये, त्यानंतर जा या ठिकाणी फंक्शन लायब्ररी मध्ये. एक एक करून सांगतो. होम टॅब वरती होतो आपण, या ठिकाणी जायचं आपल्याला फॉर्म्युला बार मध्ये, त्यानंतर जायचंय फंक्शन लायब्ररी मध्ये, त्यानंतर जायचंय ऑटोसम मध्ये. सर्वात सुरुवातीला सांगितलं होतं ॲव्हरेज. ॲव्हरेज वरती क्लिक करा. त्या ठिकाणी राईट ॲरोनं बाजूला या, एक सिंपल बाजूचा ॲरो काढून घ्या. पूर्ण मॅटर सिलेक्ट करा जिथपर्यंत तुमचे अंक लिहिलेले आहे आणि फक्त एकदा एंटर प्रेस करा. पुन्हा पुढे जायचं. सांगितलेले मिनिमम, सेम फॉर्म्युला, फंक्शन लायब्ररी, ऑटोसम आणि मिनिमम MIN लिहिलेलं असतं. ॲरो कीजनं बाजूला या, एक बॅकस्पेस दाबा, पुन्हा सिलेक्ट करा आणि एंटर प्रेस करा. नेक्स्ट वर सांगितलंय मॅक्झिमम. फंक्शन लायब्ररी मध्ये जाऊन मॅक्झिमम वरती क्लिक करायचं. ॲरो कीनं बाजूला येऊन एक फक्त बॅकस्पेस प्रेस करायचा, म्हणजे काय होईल का बाजूचा जो कॉलम आहे तो निघून जाईल. पूर्ण सिलेक्ट करायचं बरोबर. यातलं जर एक जरी सुटलं तर आपले डबल मार्क्स या ठिकाणी कटतील आणि एंटर प्रेस करायचं. शेवटचं जे असतं ते असतं तुम्हाला सम सांगितलेलं आहे. क्लिक सम.
आता याला फॉर्म्युल्यानं तुम्ही काढू शकता, परंतु बेटर वे हाच मला वाटतो. फॉर्म्युला बार मध्ये गेल्यानंतर फंक्शन लायब्ररीमध्ये सर्व फॉर्म्युलेज तुम्हाला दिसतात. सम वरती क्लिक करायचं. जर तुम्ही बाजूचा जो कॉलम आहे तो जर काढला नाही आणि डायरेक्ट सिलेक्ट करायला जर गेलात तर या प्रकारचा पॉपअप तुम्हाला शो होईल. त्यामुळे जे आहे बाजूचा जो कॉलम आहे तो एक बॅकस्पेस न फक्त कट करून घ्यायचा आहे, पूर्ण सिलेक्ट करायचं आहे आणि इंटर प्रेस करायचं आहे. इंटर प्रेस करून जर आन्सर येत नसेल त्याच कॉलम मध्ये जा, बॅकस्पेस दाबून द्या, पुन्हा फंक्शन लायब्ररी मध्ये जाऊन सम वरती क्लिक करा, एक साइडचा जो कॉलम आहे काढा, पूर्ण सिलेक्ट करा, पुन्हा शिफ्ट आणि 0 सोबत कॉलम लावा आणि इंटर प्रेस करा. म्हणजे दोन्ही पद्धती तुम्हाला सांगून दिल्या. तसं तर होत नाही, डायरेक्टली आन्सर निघतं. या ठिकाणी शेवटचं सिलेक्ट करायचं मित्रांनो, होम टॅब मध्ये जायचंय आणि पुन्हा या ठिकाणी आपल्याला बॉर्डर मध्ये गेल्यानंतर ऑल बॉर्डर वरती क्लिक करायचं आहे. आता इथे जे लहान छोट्या छोट्या ज्या फॉर्मॅटिंग राहिलेल्या आहेत ते एकदा बघायचं आहे. जसं या ठिकाणी मुंबई ते पुणे हे थोडंसं समोर सरकलेलं आहे, पूर्ण सिलेक्ट करायचं वन टाइम. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय इन्क्रीज इंडेंट, या इन्क्रीज इंडेंट वरती एकदा क्लिक करायचं आहे. एक सिंगल क्लिक असेल, त्यानंतर पुन्हा काय फॉर्मॅटिंग राहिलेली याची तर सिंपल पूर्ण शीट सिलेक्ट करा. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय मिडल अलाइनमेंट, यावरती एकदा कंपल्सरी क्लिक करायचं आहे आणि सर्व फॉर्मॅटिंग झाली त्यानंतर त्याला सिलेक्ट करायचं वन टाइम सगळं. या ठिकाणी ॲरो दिलेला आहे छोटासा, या ॲरो वरती क्लिक करायचं आणि समोर ड्रॅग करत चालत त्याला. ठीक आहे, फक्त प्रेस करायचं, ड्रॅग होतं. या ठिकाणी फॉर्मॅटिंग म्हणून एक ऑप्शन दिसतोय, क्लिक करा. रो हाईट म्हणून एक ऑप्शन दिसतोय, त्यावरती क्लिक करा. 26 या ठिकाणी बाय डिफॉल्ट लिहिलेलं असेल, त्याला फक्त 25 करायचं आहे आणि ओके करायचं आहे. ही होती आपली स्टेटमेंट 40 ची. सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलाय. काही काही चुका तुमच्याकडून जर होत आहे, जसं एखादा या ठिकाणी कॉलम वगैरे एक्स्ट्रा ऍड झाला वगैरे काही जरी प्रॉब्लेम झाले, तुम्ही याला सिंपल डिलीट सुद्धा करू शकता. क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं आणि डिलीट कॉलम करून टाकायचं. ठीक आहे, जर झालं जरी ना तुम्हाला सुधारणा पण करता त्याच्यात आल्या पाहिजे. सिंपल पद्धतीनं सांगितलेली स्टेटमेंट आहे. स्टेप बाय स्टेप जर रूल फॉलो केले तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क यामध्ये पडतील, एवढी मी हमी देतो. ओके, धन्यवाद.